अशी अशी केस आहे बाबा. बायकोने मारलं एका माणसाला, काय करता येणार. त्या वकिलाच्या बायकोने फोन उचलला. ती म्हणली हॅलो, थोड्या वेळाने फोन करा, ते भांडे घासीत. तो पोलीस म्हणला अरे वकिलाचे हे हाले, तुझं गपचीप जाय घरी म्हणला. तो म्हणला जाऊन दे, दवाखान्यात गेला. दवाखान्यात गेला, डॉक्टरने ऍडमिट केलं, प्लास्टर केलं पायाला. पाय वासा वर बांधला. मला वर नाही करता येत, पाय वर बांधला असा प्लास्टर. पाय वर केला, वर मांडला. आणि त्याच्या शेजारी दोन्ही पायाला प्लास्टर केलेला एक माणूस होता. सर्कल 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 त्याच्याकडे गेला आणि त्या दोन पायाला प्लास्टर केलेल्या माणसाला म्हणला, ते म्हणला तुम्हाला दोन बायक आहेत काय. म्हणला दोन बायकाच काय सांगाल माझा. ते म्हणला एका बायकीने मला एक पाय मोडलाय, मला वाटलं तुम्हाला दोन असते तुमचे दोन्ही पाय मांडले. विठ्ठल संसारामध्ये आपण किती जमाजमी करा, सांगतच जातो, पूर्णता कधीच नाही. एखादा 2-3 पोरी असल्या ते म्हणतो बास तिसरीच जमड्या मोकळं झालं, पण मोकळा होत नाही. पहिली जाती दुसरी ऑपरेशन येते. म्हणजे संसार परिपूर्णता नाही. संसार किती बी करा, शेवट पूर्णता नाही त्याला. माणूस आयुष्यभर संसारासाठी मरमर करतो आणि परमार्थ जीवनभर करीत नाही. शेवट आयुष्यामध्ये खर्च करतो माणूस आणि मग शेवटला असे हाल होते त्याचे, खाटावर पडतो. आणि मग त्याला आठवत अरे आपण देवासाठी काहीच केलं नाही. मग त्याच्या लक्षात येते बघायला आलं ते म्हणतो मग पूर्वजन्मी पाप केले बहु विस्तारले. त्याच्या लक्षात येतो मग विठाला विठाला. मग भोगा लागल्या. मग ते यमाला हाक मारतो, यमा उचल मला. ये म्हणतो थांब एवढ्या, तुला आमिषाशिवाय आता येत नाही. मग संसारामध्ये परिपूर्णता नाही. एक जावई गेला सासरवाडीला. सासरवाडीला गेला आणि सासरवाडीला गेल्यावर त्याला त्या पोरीला, त्या सासूबाईने पोरीला विचारलं जावई बघ तुला खायला काय करायचं, खायला त्यांना नेमकं काय आवडत. ती म्हणली त्यांचं काय तसं नाही, ते काही बी खाते, त्यांचा खाण्याचा काहीच नियम नाही. पण ती म्हणली नेमकं खायला आवडत आहे काय. मग सासूबाईने केली बासुंदी खायला. बासुंदी तयार केली, बासुंदी केली आणि सर पण बोलत. बासुंदी आटायचा कार्यक्रम चालू, सर पण बोलत. सगळं धुपणच झालं. सासूबाई झालेली होती सर्दी. सर्दी झाली. सर्दी झाल्यामुळे काय झालं, माल खाली आला, बासुंदी मध्ये पडला. सासूबाईने लगेच फिरलं त्यात सगळं. जावईने पाहिलं, जावई म्हणला आता उपास. आणली बासुंदी, ती वाढायला आणली. तुम्ही हसा करून लागले म्हणजे का. आणलं वाढत, बासुंदी वाढली सगळ्याला. गप्पा गप बासुंदी आणली सगळ्यांनी, पण जावई बासुंदी खायला. आणि मग ते जावई रुसला म्हणून मेवणा आला. ते मला दाजी बासुंदी खा. ते मला बासुंदी नाही खायची आपल्याला. मेवणी आली. मेवणी म्हणते दाजी माझ्या हाताने एखादी वाटी तरी बासुंदीची खा. दाजी मला तुझ्या हाताने मी औषध पेन बासुंदी खाणार नाही. मग सासूबाई आली, असा कमराला पदर खाऊन राग म्हणजे जावई बापू डोळे गेले मायावले, बासुंदी आटीता बासुंदी काऊन खायणार. जावई बापू म्हणले मामी गोपनीय मामला आहे, राहू द्या दाखले. ती म्हणली पण काऊनच खायणार. जावई बापू म्हणले नेमकं खाऊ काय, नेमकं खाऊ काय. ती म्हणली काय खाऊ, बासुंदी बनली एवढी ताण घेऊन. किंवा मला बासुंदी केली
पण मी बासुंदी खाऊ का ते बासुंदीत पडल्याला शिमड खाऊ? विठाला 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 विनोद झाला पण काय करावं आता? हे ऐकणारे म्हणते विनोद पाहिजे. अवघड कोणी कधी न कधी सांगता आणि विनोदाची कथा बोलवा. हा देवाचे चरित्र नावले सर्वता विनोदाची कथा गोड वाटे लटके ते रुचे साच कोणा येणं पटे. परिस्थिती तशी झाली म्हणजे संसार परिपूर्ण नाही. देवाला जे पाहिजे ते आपण देत नाही. देवाला जे पाहिजे ते आपण देत नाही आणि देवाला जे पाहिजे ते आपल्याकडे नाही. देवाला काय पाहिजे? देवाला काही नाही पाहिजे. भाव जर शुद्ध असेल अंतरीची घेतो जोडी पाहे जोडी भावाची. देवाला अंतरंग आवडतो. आपण सगळं वरच करतो. आपण सगळं देवाला दाखवण्यासाठी परमार्थ करतो. आपण देवाला गेलो तर देवाचे स्टेटस ठेवतो. आपण लोकांना दाखवतो देवाला गेलेलो. पाप केलेलं कोणी सांगत का? पाप केलेलं कोणी सांगत नाही. पण देवाला सगळं दिसत नाही. तुम्ही कसे बी वागा देवाला सगळं दिसत नाही. कारण देवाचं गणित असं आहे. पुण्य बी केलं तर लिहिलं जाते. पाप बी केलं तर ते बी लिहिलं जाते. आणि पाप करतात कोणीतरी पुढे चालून विचारणारे. सप्ताह चालू होता, कीर्तनामध्ये गेलता का? कीर्तनामध्ये तो काही सेवा केली का? तुझ्याकडे काही पुण्य आहे का? देव विचारतो. मग वेळ संपला का? वेळ संपला. आवडू का? कटाळे सगळे विठाला विठाला सप्ताह आपला संपला. उद्याच्या दिवस एक कीर्तन आपलं राहिले. पण बघा जोपर्यंत हा परमार्थ आहे आलं पाहिजे इकडे. आपल्याला नाही तर बाकी संसारासाठी 12 महिने पुरत नाही. पण एवढा देवासाठी आपण वेळ दिला पाहिजे. विठाला विठाला शुद्ध जर भाव असला तर देवाला काहीच बाकीचं लागत नाही. काही न लगे एक भावाची कारण. 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 मी
कारण तू का म्हणे आण विठोबाची. देवाला जर भाव शुद्ध असला तर काही लागत नाही. जास्त वेळ कीर्तन सांगितल्यावर बी लोक कटाळले, त्याच्यामुळे थोडक्यात उरकून घेऊ. तुम्ही काही प्रमाण म्हणले नाही त्याच्यामुळे जरा 83,99,999 योनी देवाने निर्माण केल्या. पण एवढ्या योनीपैकी एकच योनी अशी, त्या योनीने देवाचं भजन करता येतं, ती मनुष्य योनी. येथे येऊन केले काय, येथे येऊन केले काय, येथे येऊन केले काय, येथे येऊन केले काय, येथे येऊन केले परमार्थ करण्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म भेटलेला आहे, म्हणून परमार्थ करून घ्या. बघा, आपण संसारामध्ये तुम्ही किती बी करा, शेवटी संसारामध्ये माणसाची अवस्था काय होणार आहे. पण आपण शेवट लोक संसाराची चिंता करतो. महाना तू काय खाय, तुला जोडायला बिड्या नाही, तो अण्णा तू काय खाय, तो अण्णा तू खेकडं खाईन खेकडं. काय चिंता करता संसाराची. संसारामध्ये तुम्ही किती बी केलं तर शेवटी हे मागचे माणसं तुमचे जे हाल करायचे तेच करणार आहेत, है की नाही. अहो, संसारामध्ये तुम्ही बघा किती बी करा, शेवटी माणसाची इंद्रिय कामातून गेली की माणसं त्या माणसाला म्हणते, बघा हे म्हातारं जाग्यावर थुकत आहे, खोकत आहे, हे मेलेलं बरं. घरातले माणसं म्हणते मेल्यावर बघा काही सोबत येत नाही. हा, बाईल म्हणे मरता तरी बरे, नाशी येले घर थुंकून या. बघा, संसारासाठी आपण किती बी केलं तर शेवटी घरातले माणसं आपल्याला तेच करणार आहे, सगळे तेच हाल होणार आहे. म्हणून परमार्थ करा, बाकी इतर व्यसनाच्या नादी लागू नका. बघा, बाकी किती व्यसन केलं तर काय व्यसनामध्ये सुख नाही, समाधान नाही. बघा, आता हे लहान मुलं आहेत असे, आता हे पुढे चालून यांचं भविष्य काय आहे. कोणी कीर्तनकार होते, कोणी गायनाचार्य होते, कोणी मृदंगाचार्य होते. असं मुलावर हे संस्कार केले पाहिजे, म्हणजे यांच्या जीवनाचं भविष्य चांगलं आहे. बाकी जर तुम्ही बाकी दुसऱ्या गोष्टी केल्या, व्यसनामध्ये काय फायदा आहे. जाम पे जाम क्या पीते हो, शाम को पियोगे तो सुबह को उतर जाएगी, और सुबह को पियोगे तो शाम को उतर जाएगी. एक बार हरिनाम का प्याला पी के तो दो, तेरी जिंदगी सुधर जाएगी. बघा, हे देवाच्या नामामध्ये ताकद आहे. कोई पियो प्याला भाई राम नाम का, 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 भाई राम नाम का, राम नाम का भाई राम नाम का, राम नाम का भाई राम नाम का, राम नाम का भाई राम नाम का, कोई पियो प्याला भाई राम नाम का, कोई पियो प्याला भाई राम नाम का, कोई पियो प्याला भाई राम नाम का. महाराज म्हणले
कोणता प्याला पाहिजे पेले पाहिजे राम नाम का. बाकी काय उपयोग आहे बाकीचं पिऊन काय पिणाऱ्याला वाटतं फक्त मला लय अक्कल आहे मी बादशाह आहे माझ्या कोण नादी लागत तू नादी लागायच्या लायकीच आहे का. एक जण फुल पिलं आणि बायकोला म्हणलं मला जर सरपंच केलं तर गाव बदलून टाकेन मला जर आमदार केलं तर तालुका बदलून टाकेन मला जर खासदार केलं तर जिल्हा बदलून टाकेन मला जर मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र बदलून टाकेन. त्याची बायको म्हणली बेवड्या कवाचं चाललंय तो हे बदलीन ते बदलीन तू लुंगी समजून माझ्यावर प्रकरणे असलास तेवढा बदले विठाला विठाला तुम्ही मला नुसतं हसायचं सांगितलं काय करावं सगळं सांगायला मिक्स मस्त मस्त. शेवटी एकच संदेश देईन गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला नुसतं सप्त्या पुरता परमार्थ करून उपयोग नाही तर काय काय